नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मना मनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शपथ घेत शिवसैनिक, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्यास सज्ज। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना एमआयएमचे लोकप्रतिनिधी आले एकत्र। आज जिल्ह्यात आढळले 237 नवे कोरोनाबाधित रुग्ण। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव, मृत्यूदर पाहता माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली आहे। औरंगाबाद जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येणार असून ही मोहीम 1 ते 23 ऑक्टोबर दरम्यान सुरू राहणार आहे। शपथ घेऊन वार्ड आणि गाव पातळीवरील शिवसैनिक या मोहिमेला सुरुवात करणार असल्याचे आमदार तथा जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले आहे। आमदार अंबादास दानवे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल थोडी माहिती देताना सांगितले की 2 ऑक्टोबर पासून वार्ड व गावागावात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही शपथ घेऊन शिवसैनिक कामाला लागणार आहेत। 23 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत गाव आणि शहरातील चौकात उभे राहून जे लोक मास्क वापरत नाहीत त्यांना मास्क देण्यात येणार आहे। याशिवाय रिक्षा चालक, फेरीवाले ज्यांचा लोकांशी जास्त संपर्क येतो त्यांना साबण वाटप करणार असून वारंवार हात स्वच्छ धुण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे। गेल्या 6 महिन्याच्या काळात लोकांना मदत करताना हे लक्षात आले आहे, कोरोना झालेली व्यक्ती ही मानसिक दृष्ट्या खचलेली असते। त्यांना हिम्मत आणि आधार देण्यासाठी माझे कुटुंब माझे मानस स्वास्थ्य हा उपक्रम देखील चालविण्यात येणार आहे। या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांचे ऑनलाईन व्याख्यान देखील ठेवण्यात आले आहे, जेणेकरून कोरोना रुग्णाच्या मनातील भीती नाहीशी होऊन त्याला या आजारावर मात करण्यासाठी बळ मिळेल। तसेच जनता, प्रशासन, जबाबदारी आणि खबरदारी या विषयावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे देखील ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत। औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 35,000हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 900 पेक्षा जास्त जणांचा या महामारीत बळी गेलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाकांक्षी मोहीम जिल्ह्यात यशस्वी करण्याच्या दृष्टीने शिवसेना कामाला लागलेली आहे। शिवसेनेच्या वतीनं नुकतीच प्राथमिक सदस्य नोंदणीची पहिला टप्पा जो होता तो संपन्न झाल्या जवळपास 20 दिवसाचा 90 ठिकाणी बैठका, शहरात वार्डात बैठका, ग्रामीण भागात जिल्हा परिषद सर्कलनिहाय बैठका संपन्न झालेल्या आहे। आणि या पहिल्या टप्प्यात 1 लाख सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट शिवसेनेनं जिल्ह्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ते सहजपणे पूर्ण होत आहे। यावेळेस आम्ही प्रामुख्यानं सदस्य नोंदणी करताना घरोघरी जाण्यापेक्षा मतदार यादीप्रमाणे 50 वर्ष वयोगटाच्या पेक्षा जास्त असलेले जेवढे घरं आहेत त्या घरी सदस्य नोंदणी पहिल्या टप्प्यात करतोय। ही करत असताना माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या यांच्या संकल्पनेतून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम आहे, या मोहिमेतले जे उद्दिष्ट आहे ते सुद्धा या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून 50 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या घरी जाऊन त्या कुटुंबाची माहिती, त्यांचं सगळं फिजिकल, मेडिकल सगळ्या माहिती घेऊन ती आम्ही प्रशासनाला इंटिमेट करतोय। हे सगळं करत असताना जो उपक्रम सरकारने महिना दीड सव्वा 1 महिना 10 दिवसाचा उपक्रम ठेवला, शिवसेनेनं सुद्धा या जिल्ह्यात 25 दिवसाचा हा उपक्रम ठेवलेला आहे। याच्यामध्ये शिवसेना मास्क न घालणाऱ्यांना चौकात उभा राहून मास्क भेट देणार आहे। हा गांधीवादी कार्यक्रम समजा की काय समजायचं ते समजा, परंतु मास्क भेटीचा कार्यक्रम आहे, जो न लावणार त्यालाच। दुसरी गोष्ट, शिवसेना स्वच्छतेसाठी रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर्स, हॉकर्स, भाजी विक्रेते यांना स्वच्छतेसाठी साबण देणार आहे भेट म्हणून। त्याचप्रमाणे शिवसेनेच्या वतीनं वाफ घेण्याचे यंत्र, स्टीम वेपोरायझर हे सुद्धा भेट काही वसाहतीमध्ये ज्या सर्वसामान्य लोकांच्या वसाहती आहे या ठिकाणी हे आम्ही स्टीम वेपोरायझर भेट देणार आहोत। आम्ही या सगळ्या याच्यावर व्हर्च्युअल व्याख्यान 3 वेळेस ठेवलेले आहेत। यात प्रशासनातले अधिकारी आहेत, मानसशास्त्रीय विभागातील अधिकारी आहेत, त्याचप्रमाणे मेडिकलचे सक्षम अधिकारी आहेत, डॉक्टर्स आहेत। त्याचप्रमाणे आम्ही महिलांसाठी या संकल्पनेला आधारित माझे कुटुंब माझी जबाबदारी आधारित आम्ही रांगोळी स्पर्धा ठेवली आहे। विद्यार्थ्यांसाठी व खुली याच संकल्पनेवर आधारित आम्ही निबंध स्पर्धासुद्धा ठेवलेली आहे
आणि हे सगळं करत असताना शिवसैनिक, सगळे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या जिल्ह्यातल्या प्रत्येक घरी एक दिवसात कशा पद्धतीने पोहोचणार याचंसुद्धा नियोजन आम्ही केलेलं आहे. अशा पद्धतीनं सरकारचा जो हे संकल्पना आहे, प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये शिवसेनासुद्धा हिरिरीने सहभागी होऊन जे कोविडचं वाढतं प्रमाण आहे आपल्या जिल्ह्यात वाढतं नाही. जे जर नाशिक, नागपूर, कोल्हापूर या सगळ्या भागाचं बघितलं तर आपल्या त्या मानानं प्रमाण कमी आहे. तरी हे वाढू नये, याच्यावर नियंत्रण यावं म्हणून शिवसेनासुद्धा या मोहिमेमध्ये या जिल्ह्यातलं कोविड कमी व्हावं, कोरोनाची संख्या, ग्रस्तांची संख्या कमी व्हावं, नागरिकांना सुसह्य जीवन जगता यावं म्हणून एक 80% समाजकारण नव्हे तर 100% समाजकारण या हेतूनं ही मोहीमसुद्धा शिवसेना या जिल्ह्यात पुढच्या काळात 1 ते 25 ऑक्टोबरपर्यंत राबविणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि MIMचे खासदार इम्तियाज जलील हे एकत्र आले होते. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 47,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याला प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 47,000 हेक्टरपेक्षा जास्त भागातील पिकांचे नुकसान झाले असून त्यामुळे 97,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. खरीप हंगामातील पिके तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा वेळी राजकीय मतभेद विचार बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्र आले. महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी शेतात पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पंचनामे करून घेतले. त्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले. आज जिल्ह्यात 237 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33,411 झाली असून 26,624 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच 930 रुग्णांचा मृत्यू झाल्याने 5,857 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आज जिल्ह्यात 237 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33,411 झाली असून 26,624 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच 930 रुग्णांचा मृत्यू झाल्याने 5,857 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. सैनिक कॉलनी 1, घाटी परिसर 1, पांढरी बाग रोड 1, कासलीवाल सोसायटी 1, सुंदरवाडी 1, ज्योतिनगर 1, भवानी नगर 1, बन्सीलाल नगर 1, दर्गा चौक 1, भीमनगर भावसिंगपुरा 1, नंदनवन कॉलनी 3, बालाजी नगर 1, काजीवाडा 1, नक्षत्रवाडी 1, न्यू नंदनवन कॉलनी 1 या भागातील कोरोना बाधित आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान या अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येऊ नये तसेच सर्व कर्मचाऱ्यांना नियमितप्रमाणे करार पद्धतीने पूर्ण नियुक्तीचे आदेश देण्यात यावे या मागणीसाठी संघटनेच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या पदाधिकारी अध्यक्ष नवनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान संपूर्ण देशभर व महाराष्ट्र राज्यात उमेद या नावाने चालत आहे. या अभियानाअंतर्गत गरीब महिला बचत गटात समाविष्ट करून दारिद्र्य निर्मूलन करण्याचे प्रयत्न केले जातात. तसेच महिला संदर्भाने इतर योजनाही राबविल्या जातात. या अभियानाची सुरुवात 2012 ते 13 मध्ये झाली असून औरंगाबाद जिल्ह्यात 92,447 कुटुंब या अभियानात समाविष्ट झालेले असून गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता 10 सप्टेंबर 2020 नंतर कोणत्याही प्रकारची पुनर्नियुक्ती देण्यात येऊ नये असे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बेलापूर मुंबई मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याद्वारे पत्राने स्पष्ट केले. तसेच उमेद अभियान बाह्य संस्थेला देण्यात येणार आहे असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती शिल्पा राऊत यांनी एडीएन न्यूजशी बोलताना दिली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद तर बघा या अभियानाच्या नावामध्येच एक उमेद जागवलेली जाते. 2011 पासून अभियान सुरू झालं. त्यानंतर जो उमेदीचा काळ असतो प्रत्येक महिलेचा आणि पुरुषाचा अर्थात कर्मचाऱ्यांचा तो यांनी या अभियानामध्ये घालवलेला आहे. आणि देशाची किंवा म्हणा आपल्या राज्याची अर्धी लोकसंख्या जी आहे ती महिलांची आहे. महिला जर सक्षम असेल तरच देश सक्षम होईल आणि उमेद अभियान हे अशा महिलांना सक्षम करण्याचं कार्य करते आहे.
आणि महिला या अभियानामुळे घराबाहेर पडली, बँकेमध्ये जाऊ लागली, स्वतःचे व्यवहार करू लागली, स्वतःच्या पायावरती उभी राहू लागली आणि यामुळे सावकारीतून ती थोड्या बारक्या प्रमाणात होईना बाहेर पडू लागली. अशा प्रकारे अभियानाचं काम व्यवस्थित आणि सुरळीत सुरू असताना आणि कोरोनाच्या या काळामध्ये शासनानं 10 सप्टेंबर रोजी जो शासन निर्णय काढलेला आहे त्यानुसार सर्व उमेद अभियानाच्या महिला, त्याच पद्धतीनं उमेदचे सर्व कर्मचारी 3,500 ते 4,000 कर्मचारी हे फक्त कर्मचारी आहे. याचबरोबर अभियानातील गाव पातळीवर असणाऱ्या महिला, ज्यामध्ये कृषी सखी, पशु सखी, बँक सखी, वर्धिनी अशा प्रकारचे विविध प्रकारचं कॅडर आहे. या सगळ्यांना नाव उमेद करण्याचं काम या काळामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे 10 सप्टेंबरचा सर्व आम्ही निषेध करतोय आणि आम्हाला न्याय मिळावा अशी आमची सर्वांच्या वतीनं मागणी आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद, नावामध्येच उमेद आहे, परंतु या उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या मध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्यविषयक यांच्या माध्यमातून कुठेतरी उमेद जागवण्याचं काम शासनाने सुरू केलं आणि अचानक कोरोना काळात 10 सप्टेंबर रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रानुसार उमेद कर्मचाऱ्यांना ज्यांचे करार 10 सप्टेंबर रोजी संपलेले त्यांना पुनर्नियुक्ती देऊ नये. तर याच्या माध्यमातून एकच लक्षात येतं की पुनर्नियुक्ती न देण्याचे कारण हे बाह्य संस्थेकडे जाणार की उमेद अभियानाचं कुठेतरी खच्चीकरण होणार, हे षडयंत्र सुरू आहे. तरी याच्या माध्यमातून हे असं न होता महिलांचा जो आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विकास आहे हा सुरू राहावा. कारण की हा काही आपल्या महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर पूर्ण भारतभर हे अभियान सुरू आहे आणि सर्व राज्यामध्ये आता व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे. परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये या अभियानाचे हे लक्षणं दिसून येत आहे. तरी आम्हाला या संदर्भात न्याय मिळावा. अन्यथा या कोरोना काळात जर आम्हाला रोजगार नसला तर शेवटी आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यता प्राप्त DMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्सरे, CT स्कॅन, BEMS, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, सर्टिफिकेट इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट. तसेच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि SNDT महिला विद्यापीठाचे BA मराठी व उर्दू माध्यम, MA सर्व विषय, BCom, MCom, MA एज्युकेशन, मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बाल संगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. 4थी पास ते 12वी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची सुवर्ण संधी. संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पात्रीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405109103 आणि 8830838903. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षांचा विचार न करता विद्यापीठीय शिक्षेतर कर्मचारी यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले. हा काळ अशा आंदोलनासाठी योग्य नसल्याचे भाकीत आमच्या ADN न्यूज चॅनलने वर्तविले होते. यानुसारच 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी यासंबंधी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयन सामंत आणि अधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक होऊनही लेखणी बंद आंदोलनावर तोडगा न निघाल्याने संप सुरूच राहणार आहे. इतर राज्यातील विद्यापीठीय परीक्षा 10 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्या असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा किती कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आले आहे याबाबत स्पष्टीकरण अजून दिलेले नाही. नवीन वेळापत्रक नंतर स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यात येणार आहे. माणूस विचार करतो तसे त्याचे आयुष्य घडते असे नशीब सगळ्यांचे नसते. दररोज चालणाऱ्या दिनक्रमाने चालणारे आयुष्य घड्याळीच्या काट्यांबरोबर पावलाला पाऊल सोबत जोडत चालले होते. अचानक एका अल्लडवयीन मुलाच्या एका बेजबाबदार कृतीने एका माणसाला जोडलेल्या 5 जणांच्या आयुष्याचा चेहरा मोहरा पूर्णपणे पालटून टाकला. कधी काळी जे सन्मानाने आपले आयुष्य अगदी हसत खेळत जगत होते ते आज पुलाखाली राहून भीक मागत आपले आयुष्य जगण्यासाठी विवश झालेले आहेत. कोणी विचारही करू शकत नाही. कोणामध्ये आपल्यासोबत उद्या काय होईल हे सांगण्याची क्षमता नाही. असे असते तर सर्वच जण आपल्यासोबत होणाऱ्या दुर्घटनांपासून सावध झाले असते आणि त्यातून वाचलेही असते. असेच एक गृहस्थ आपल्या पुढील संकटाशी अजाण रोजच्या सवयीप्रमाणे आपल्या घरातून कामासाठी निघाले. आपल्या चिमुरड्यांचा हसता चेहरा बघत त्यांनी घरातून पाऊल बाहेर ठेवले. कामाची इच्छा, त्याची काळजी, नवीन पहाट या सर्वांमध्ये शनी मंदिरापासून सिद्धार्थ उद्यानाकडे हे आपली वाटचाल करीत होते. अशात अचानक एका भरधाव येणाऱ्या गाडीने या गृहस्थांना चेंडूगत उडवून दिले. या गाडी चालकाने या गृहस्थालाच उडवले नसून त्यावर अवलंबून असणाऱ्या 5 जीवांची राख रांगोळी केली. त्यांचे स्वप्न, त्यांच्या इच्छा अशा हवेत उडवून दिल्या. गाडी चालकाने आपण विद्यार्थी आहोत, मी तुमचा इलाज करेल असे आश्वासन देऊन पळून गेला. या गृहस्थाच्या गुप्त अंगाला मार लागल्याने तो अधू झाला. कार्तिक हॉटेल मधील त्याची नोकरीही गेली. त्याची मुले जी शाळेत शिक्षण घेत होती ती आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर भीक मागत आहेत. मुलांच्या तोंडून शिक्षणाची इच्छा अजूनही व्यक्त होत आहे. बघा, क्षणात होत्याचे नव्हते झाले. जे आपल्या घरात अगदी गुण्या गोविंदाने राहत होते ते आज काम नसल्यामुळे मुलांचे शिक्षण, त्यांचा उदरनिर्वाह काहीच करू शकत नाही. खरंच अशा मुलांना आधाराची खरी गरज आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी सय्यद माजिद यांचा हा विशेष रिपोर्ट. त्यांनी मंदिर राखून मी कार्तिकेला चाललो होतो कामाला, त्याच्यामुळं मी परेशान झालो. आणि घाटीमध्ये गेल्यावर मला नळ्या लावल्या. ही लघवीची जागा माझी हल्ल्यानं मी परेशान झालो. बाकी काही नाही. बाकी आम्हाला कोणी बी मदत केली नाही. आजपर्यंत कोणी मदत केली नाही आम्हाला. लागलं मोटरसायकलीनं उडवल्यावर 4-5 लेकरं आहे खाणारे. पोरं मागतात. हा, मागून खातो आम्ही. मग आता तुम्ही सरकारकडून काय मदत? सरकारकडून कुठं मदत मिळाली तुम्हाला तुम्ही आतापर्यंत मदत केली का? नाही, आतापर्यंत कोणाच मदत नाही केली. अगर तुम्हाला कोणी मदत केली तर तुम्ही घेता? हा, घेऊ. माझं नाव अंजली आहे आणि मला शाळा जायचं खूप येड आहे, पण अशी परिस्थिती आहे म्हणून शाळा जात नाही. पैसे पण नाही आमच्याकडं, पण आमची मदत कोणी केली नाही. अगर तुम्ही आमची मदत कराल तर खूप चांगलं होईल. शाळेमध्ये जातो का? जात होतो पण आता नाही जात. का जात नाही शाळेमध्ये? शाळेमध्ये नाही का, मला पप्पाकडे पाणी पैसे नाही आहे आमच्याकडं, नाही तर जाऊ शकत होतो. पहिले पैसे होते, आता पैसे नाही, 1 पैसा नाही आहे. भीक मागून आम्ही खाऊ राहिलोय. न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय चौका येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच येथील प्राचार्य AM शेख यांचाही सेवानिवृत्तीचा कार्यक्रम यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत संपन्न झाला. यावेळी AM शेख यांनी आपल्या अनुभवांचे अमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. यावेळी प्रमुख पाहुणे
यांच्यासह शिक्षकवृंद आणि शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते. न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय चौका जिल्हा औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमाद्वारे या वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या प्राध्यापक MM शेख यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम वडगावकर मामा शिवाजी वाघ हे उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते. महानगरपालिकेने जय भवानी नगर शिवाजी पुतळा ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रस्त्यावर गेल्या 25 वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांची घरे रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये येत आहेत असे तोंडी सांगत बांधकाम व घरे पाडून टाकली. त्यामुळे रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख जय किशन कांबळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन करीत सर्व बाधित कुटुंबांना पुनर्वसन किंवा योग्य तो मोबदला देण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी यांना दिले. जय भवानी नगरातील शिवाजी महाराजांचा पुतळा ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन या रस्त्यावर गेल्या 25 वर्षांपासून जे लोक राहत होते त्यांची घरे महानगरपालिकेच्या सर्वे नंतर रस्ता रुंदीकरणात येत असल्याचे तोंडीत सांगत कोणतीही नोटीस न देता सेंटर पॉइंट न काढता 31 जुलै 2015 रोजी तोडण्यात येऊन त्या लोकांना बेघर करण्यात आल्याचा आरोप महानगरपालिका प्रशासनावर या बेघर झालेल्या नागरिकांकडून होत आहे. गेल्या 5 वर्षांपासून त्यांच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. जी घरे पाडण्यात आली आहेत त्यांचा सर्वे करून बाधित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे किंवा योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. या आंदोलनात अनिल गवळे, गणेश काकडे, सूरज खाजेकर, बाबूराव गोंड, मारुती मंदुमले, शेख फैयाज, बंडू मोरे आदी सहभागी झाले. जमाते इस्लामी हिंद यांच्या वतीने शेतकरी विरोधी मंजूर करण्यात आलेले कायदे मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे विरोध प्रदर्शन धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा माल हमी भावाप्रमाणे शासनामार्फत खरेदी करण्यात यावा, साधक बाधक चर्चेअंतीच नवीन स्वरूपात विधेयक मंजूर करावीत अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देण्यात आले. शेतकऱ्यांसंबंधी जी 3 कायदे मंजूर करण्यात आली आहेत यामध्ये विरोधी पक्षांना विश्वासात घेतले नसून त्यांच्या सूचनांची देखील दखल घेण्यात आली नाही. 8 रुपयांचे मक्याचे कणीस मॉल मध्ये 82 रुपयाला विकले जाते आणि त्याचा नफा कॉर्पोरेट जगाला जातो. त्यामुळे जमाते इस्लामी हिंदच्या वतीने काही मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना विविध शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले आणि विरोध प्रदर्शन धरणे आंदोलन करण्यात आले. या निवेदनामध्ये 3 कायदे सरकारने मागे घ्यावे, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या सूचना स्वीकाराव्यात, शेतकऱ्यांना बिनव्याजी पतपुरवठा करावा, शेतकऱ्यांना प्रारंभी मोफत आर्थिक मदत, बी बियाणे व खत पुरवठा करावा अशा काही मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. ही माहिती जमाते इस्लामी हिंदचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर वाजेद कादरी यांनी एडीएन न्यूजशी बोलताना दिली. जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र की तरफ से पूरे राज्य में एक साथ पूरे ज़िलों में जिलाधिकारी कार्यालय में जाकर के जिलाधिकारी के मार्फत शेतकरियों के विरोध में ये जो बिल पास हुआ है उसके विरोध में प्रदर्शन, धरना प्रदर्शन पूरे महाराष्ट्र में एक साथ किया जा रहा है. इसके माध्यम से हम ये समझते हैं कि ये जो बिल है एग्रीकल्चर का, ये किसानों के विरोध का बिल है, क्योंकि इसमें 2-3 मुद्दे बहुत अहम है जो समझने के हैं. एक तो ये है कि भारत में 11 करोड़ किसान रहते हैं जिनकी जो आमदनी है 5,000 से 14,000 के बीच में है, ये गवर्नमेंट की रिपोर्ट बताती है. और अब उनका जो सपोर्ट जो बेस है वो जो मंडी थी जिसके ज़रिए से कृषि उत्पन्न बाजार समिति जहाँ पर एक मिनिमम प्राइस सरकार लेती थी, जो एक एश्योरेंस होता था कि हमको कम से कम इतना प्राइस तो ज़रूर मिलेगा, लेकिन अब सरकार ने वो सिस्टम ही ख़त्म कर दिया है और पूरी तरीके से किसानों को प्राइवेट सेक्टर के हवाले कर दिया है. वह है कि कॉरपोरेट सेक्टर, रिलायंस, अडानी, अंबानी ये पूरी तरीके से अब आक्रमण करेंगे. और जिस तरह से 1960 के पहले हमारे देश में हरित क्रांति होने के पहले जो महाजनी व्यवस्था थी, जो ब्याज पट्टे से कारोबार होता था, जो बी बियाने दिए जाते थे और उसका जो कुछ प्रॉब्लम था, वैसे ही व्यवस्था फिर से यहाँ पर आ रही है. इसके विरोध में हम यहाँ पर आज खड़े हुए हैं. और हमारी मुख्य जो 4 डिमांड है उसमें से जो अहम डिमांड एक ये है कि MSP जो मिनिमम सपोर्ट प्राइस, जो समर्थन मूल्य है कम से कम, ये इसको फिक्स किया जाए और सरकार इस बात को एश्योर करे बाय लॉ, इस बिल के अंदर, कायदे के अंदर इस बात का प्रावधान किया जाए कि वो सपोर्ट प्राइस जो है उसको डिक्लेयर किया जाए, उसको इंक्लूड किया जाए. अगर ये इंक्लूड नहीं होती है तो इसका मतलब ये है कि किसान
बिल्कुल रास्ते पर आने वाला है कुछ दिनों के अंदर अंदर। इसी तरीके से हमारी जो दूसरी डिमांड है उसमें यह है कि ये तीनों जो कायदे हैं, सरकार ने ये तीनों कायदे वापस लेना चाहिए और इसमें जो शेतकरी के जो लीडर्स हैं, जो उनके संगठन के लोग हैं, जो एग्रीकल्चर फील्ड में काम करने वाले एक्सपर्ट हैं, उनसे राय लेकर ही कोई चीज़ फाइनल करनी चाहिए। तीसरी बात यह है कि किसानों के लिए सब्सिडी देना चाहिए। जहाँ जहाँ भी इस तरह के रूल्स लगाए गए हैं वहाँ पर किसानों की सब्सिडी की बहुत इंपॉर्टेंस है। हमारा ये देश जिसकी जीडीपी आज -24 जा रही है, इस जीडीपी में 0.5% का भी प्रावधान नहीं है, जबकि देश का 50% जो लोग हैं वो किसान हैं और उसी के ऊपर जीते हैं, कृषि उत्पन्न के ऊपर। तो ये लेना, इस पर यह है कि उनको सपोर्ट करना चाहिए और उसी की तरीके से उनके लिए बियाने, खाद और इन जो चीज़ों की ज़रूरत है ये सरकार ने करना चाहिए। और तीसरी अहम डिमांड उसमें यह है कि बगैर ब्याज के किसानों को हमेशा क्रॉप के पहले कुछ सपोर्ट के तौर पर कर्ज देना चाहिए और वो कर्ज बिना ब्याज के हो, ये एक हमारी डिमांड है। और इसी तरीके से जो महाराष्ट्र के अंदर जो इशू है कि कपास के लिए भी मिनिमम सपोर्ट प्राइस ज़रूरी है। अब हमारे महाराष्ट्र में अभी ये कपास का उत्पादन होगा, अभी ये कुछ जगह पर बारिश अच्छी हुई तो कुछ जगह अच्छा उत्पादन हो रहा है, तो वो मिनिमम सपोर्ट प्राइस कपास के लिए होना चाहिए। और इस वक्त जो एक सिचुएशन डेवलप हो गई है कि हमारे पास में कुछ जगह पर अतिवृष्टि हुई और ओला दुष्काल जिसको हम बोलते हैं, जिसकी वजह से आप देख रहे हैं कि बहुत सारा क्रॉप का नुकसान हुआ है, तो वो भी सरकार ने उसको भी अश्योर करना चाहिए कि उन लोगों को उसकी नुकसान भरपाई दी जाए। तो ये कुछ मुद्दे हैं, इसको लेकर के हम तमाम लोग आज यहाँ पे जमा हैं। बहुत सारे लोग जिनसे अभी बात हुई है उनका कहना ये है कि हम बिल को पूरी तरह समर्थन नहीं करते, बिल के कई ऐसे चीज़ें हैं जिसको हम विरोध करते हैं। तो हमारा भी मानना यह है कि बिल के अंदर अगर कुछ अच्छे प्रावधान है तो उससे कुछ बहस नहीं है, लेकिन उसके वजह से किसानों का नुकसान जो हो रहा है ऐसी चीज़ों को आना चाहिए। तो शेतकरी संगठन और बहुत सारे संगठन के नेता हैं जिन्होंने ये बात कही है कि बिल के अंदर कुछ हमको दुरुस्ती चाहते हैं और ये बात हम सरकार से कर रहे हैं। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। शपथ घेत शिवसैनिक, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्यास सज्ज। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना एमआयएमचे लोकप्रतिनिधी आले एकत्र। आज जिल्ह्यात आढळले 237 नवे कोरोनाबाधित रुग्ण। आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाचे।